पण तुम्हाला जास्ती ब्लॅक बीड्स नको आहेत तर हे सुद्धा सुंदर ऑप्शन आहे। ब्लॅक बीड्स अगदी मोजून 4 वापरलेले आहेत। त्यात लेटेस्ट असं कलेक्शन यांचं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता वाटीच्या ऐवजी स्टोन्स वापरला आहे ब्लॅक कलरचे। ब्लॅक बीड्स दिसत आहेत ते क्रिस्टल मनी आहेत। नॉर्मल मनी आणि क्रिस्टल मनी मध्ये फरक हा असतो की याची शाईन कधीही कमी होत नाही। हे एव्हरीवन, आज आपण असा खास व्हिडिओ बनवणार आहोत जो मला बऱ्याच दिवसांपासून बनवायचा होता। वेडिंग सीझन येत आहे, आपल्याला नवनवीन प्रकारचे दागिने घ्यायचे असतात, पण लग्न म्हटलं की सगळ्यात आधी येतं ते मंगळसूत्र। आणि मंगळसूत्रामध्ये नवीन कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार, अगदी लाईट वेट पासून दाखवणार आहे। युनिक असं कलेक्शन असणार आहे। सर्व डिझाईन्स हे नवीन असणार आहेत। तुम्हाला या ज्वेलरीचं वेट सुद्धा मी सांगणार आहे। पर पीस मी तुम्हाला वेट सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता जे आपण मंगळसूत्र पाहत आहोत ते सर्व नवीन आलेलं कलेक्शन आहे। आता तुम्ही जे पाहत आहात ते सर आणि पेंडंटचा सेट असणार आहे। 3 ग्रॅम 670 मिली मध्ये हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये थोडे असे ब्लॅक बीड्स दिलेले आहेत, ते नॉर्मल ब्लॅक बीड्स आहेत। हे जे आहे पेंडंट ते हॉलो असणार आहे। हॉलो म्हणजे पोकळ असणार आहे आतून। आणि चेन जी आहे ती इंद्रजीत चेन दिलेली आहे। डेली वेअरसाठी अतिशय उत्तम असते ही। नेक्स्ट जे आहे ते इन्फिनिटी पॅटर्न सारखं आहे। यामध्ये जे आहे ते अमेरिकन स्टोन्स वापरलेले आहेत आणि कलर स्टोन वापरलेले आहेत। त्याचं वेट जे असतं ते वेगळं मेन्शन केलेलं असतं। याचं वेट जे आहे पूर्ण हे पेंडंट आणि मंगळसूत्र चेनचं हे 6 ग्रॅम 740 मिली असणार आहे। यामध्ये सुद्धा ब्लॅक बीड्स बऱ्यापैकी वापरलेले आहेत। हा जो पॅटर्न आहे तो अँटिक पॅटर्न आहे, थोडीशी मॅट फिनिश याला आहे। हे जे स्टोन्स आहेत ते अमेरिकन स्टोन्स वापरलेत आणि कलर स्टोन्स वापरलेले आहेत। यामध्ये जे तुम्हाला मनी दिसत आहेत, हे ब्लॅक बीड्स दिसत आहेत, ते क्रिस्टल मनी आहेत। नॉर्मल मनी आणि क्रिस्टल मनी मध्ये फरक हा असतो की याची शाईन कधीही कमी होत नाही। आणि हे नॉर्मल मनीपेक्षा असे तुम्हाला दिसत असेल पाईपच्या शेपचे असल्यासारखे आहेत आणि अतिशय शायनी असे आहेत। आणि हे जे आहेत ते नॉर्मल ब्लॅक बीड्स आहेत, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने हा पूर्ण जो आहे मंगळसूत्र येणार आहे। नवीन असं डिझाईन असणार आहे हे। याचं वेट जे आहे ते असणार आहे टोटल 15 ग्रॅम 290 मिली। तुम्हाला मी जे वेट सांगते ते त्याचं वेट असणार आहे, त्याच्यावर मेकिंग ही वेगळी लागणार आहे। आता नेक्स्ट जे आहे ते अतिशय सुंदर पेंडंट असणार आहे किंवा वाटी मनी असणार आहे। ही वाटी असणार आहे आणि ही त्याची सर असणार आहे। त्यामध्ये सुद्धा ब्लॅक बीड्सचा वापर केला गेला आहे। हे ब्लॅक बीड जे आहे ते नॉर्मल आहे, इंद्रजीत चेनमध्ये वापरले गेले आहेत। आणि याचं वेट जे आहे ते 6 ग्रॅम 80 मिली एवढं आहे। नाजूक असं पेंडंट असणार आहे वाटी मनीचं। आता नेक्स्ट जे आहे ते आहे असं हार्ट शेपचं अतिशय सुंदर असं हँडमेड चेनचं हे मंगळसूत्र असणार आहे। याचं टोटल जे वेट आहे ते असणार आहे 3 ग्रॅम 650 मिली। याच्यावर मेकिंग जी असेल परंतु ती वेगळी असेल। तुम्हाला मी जी अमाऊंट सांगते त्यामध्ये तुम्ही रोजच्या गोल्डचं रेट काढून तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की याची किंमत किती असेल। आता आपण हे जे पाहत आहोत पेंडंट यांनी दिलेलं आहे, गोल असं आहे। चेन अतिशय भरीव आहे। हे जे मनी आहेत ते पूर्ण भरीव असणार आहेत। इंद्रजीत चेन याला दिलेली आहे। 6 ग्रॅम 760 मिलीचं हे टोटल वेट असणार आहे। या पद्धतीने याचा लुक असणार आहे। नेक्स्ट जे आहे ते असं लटकन प्रमाणे असणार आहे। हे सुद्धा यामध्ये सुद्धा यांनी ब्लॅक बीड्स योग्य पद्धतीने वापरलेले आहे। आणि याचं वेट जे आहे ते असणार आहे 6 ग्रॅम 600 मिली। नेक्स्ट जे आहे त्यामध्ये तुम्हाला जर काही वेगळा लुक हवा असेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन हवे असतील त्या पद्धतीने आहे। अमेरिकन स्टोन्स आहेत हे व्हाईट आणि यामध्ये पीच कलरचे असे कलर स्टोन वापरलेले आहेत। ब्लॅक बीड्स सुद्धा यामध्ये वापरलेले आहेत। इंद्रजीत चेन यामध्ये आहे आणि याचं वेट जे आहे ते असणार आहे 7 ग्रॅम 150 मिली। आता ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय ही चेन आहे। फक्त समजा तुम्ही पेंडंट सेपरेट घेतले आणि त्यावर चेन घ्यायची आहे तर अतिशय नाजूक अशी हँडमेड ही चेन असणार आहे। आणि एकदम कमी प्रमाणात याच्यामध्ये ब्लॅक बीड्स यूज केलेले आहेत। सेक्शन वाईज इथे ब्लॅक बीड्स तुम्हाला दिसत असतील। याचं वेट जे आहे फक्त चेनचं हे 4 ग्रॅम 500 मिली एवढं असणार आहे। आणि नेक्स्ट जे आहे ते सुद्धा स्टोनमध्ये असणार आहे। याचं पेंडंट स्टोनमध्ये आहे आणि यामध्ये सुद्धा कमी ब्लॅक बीड्स वापरून चेन वापरली गेलेली आहे। ज्या कॉर्पोरेट लेडीज असतात किंवा वर्किंग वुमन असतात त्यांना ब्लॅक बीड्स जर जास्त नको असतील तर त्यांच्यासाठी हा उत्तम असा ऑप्शन आहे। याचं वेट जे आहे ते 3 ग्रॅम 610 मिली एवढं आहे।
तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही पाहताय तसं ग्रॉस वेट आणि नेट वेट हे वेगळं दिलेलं आहे. नेट वेट म्हणजे फक्त गोल्डचं वेट असणार आहे आणि ग्रॉस वेट म्हणजे यामध्ये ब्लॅक बीड्स आणि अमेरिकन स्टोन यांचं वेट असतं. तुम्हाला जे पैसे जे द्यायचे आहेत ते पूर्णपणे नेट वेटच्या वजनाने द्यायचे आहेत. नेक्स्ट जे आहे ते असं स्क्वेअर पेंडंट आहे. अतिशय सुंदर असं याचं डिझाईन आहे. ब्लॅक बीड्सचा भरपूर असा वापर केला आहे. शेवटी यांनी याला इंद्रजीत चेन दिली. डेली वेअरसाठी अतिशय उत्तम असं ऑप्शन असतं हे. याचं वेट जे आहे ते 11 ग्रॅम 50 मिली एवढं असणार आहे. त्याचसोबत नेक्स्ट जे आहे ते आहे असं सुंदर असं गोल्ड पेंडंट आहे. त्याला सुंदर असे ब्लॅक बीड्स फ्रंटला वापरलेत आणि एक सिंगल ब्लॅक बीड्स बॅक साईडला त्यांनी वापरलेलं आहे. याचं वेट जे आहे ते 5 ग्रॅम 200 मिली एवढं आहे. यामध्ये लॉकिंग सिस्टीम जी आहे ती थोडी वेगळी वापरलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता याची लॉकिंग सिस्टीम आणि याची जी लॉकिंग सिस्टीम आहे ती एस पॅटर्नमध्ये आहे. आता नेक्स्ट जो पाहत आहोत आपण हा सगळ्यात लेटेस्ट असं कलेक्शन यांचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता वाटीच्या ऐवजी स्टोन्स वापरला आहे ब्लॅक कलरचा, जो मंगळसूत्राला अतिशय सुंदर असं कॉम्प्लिमेंट करतोय. आणि याचं वेट तुम्ही पाहाल तर फक्त 4 ग्रॅम 760 मिली एवढं आहे. मागे सुद्धा ब्लॅक बीड्स आहेत. ही जी चैन आहे ती इंद्रजीत चैन आहे. सो डेली वेअरसाठी अतिशय उत्तम आहे. त्याच्या शेजारी हे गोल सर्कल असलेलं पेंडंट आहे आणि एकदम कमी ब्लॅक बीड्स यामध्ये वापरले गेले आहे. यामध्ये जी चैन आहे तुम्ही पाहू शकता हँडमेड आहे. याचं जे वेट आहे ते तुम्हाला 3 ग्रॅम 770 मिली एवढं असणार आहे. याचं क्लोजिंग जे असणार आहे ते एस हुकने होणार आहे. पुढे जे आहे त्यामध्ये तुम्हाला प्लेन चेन मिळणार आहे. म्हणजे पेंडंट आहे त्यामध्येच त्यांनी ब्लॅक बीड्स वापरलेले आहेत. हे असं काइंड ऑफ अ सनच्या शेपचं हे पेंडंट असणार आहे. हे जे डायमंड आहे ते अमेरिकन स्टोन्स असणार आहेत, रिअल डायमंड नाही. याचं वेट जे आहे ते असणार आहे 4 ग्रॅम 750 मिली. आणि शेजारी जे आहे ते सुद्धा अगदी तुम्ही वर्किंग वुमन आहात, कॉर्पोरेट आहात किंवा अगदी तुम्ही हाऊसवाईफ आहात पण तुम्हाला जास्ती ब्लॅक बीड्स नको आहेत तर हे सुद्धा सुंदर ऑप्शन आहे. ब्लॅक बीड्स अगदी मोजून 4 वापरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बाजूला 2 ब्लॅक बीड्स आणि मध्ये एक गोल्डचा मनी या पद्धतीने त्याची चैन असणार आहे. पेंडंट जे आहे ते अमेरिकन स्टोनचं असणार आहे. याचं वेट जे आहे ते अगदी 4 ग्रॅम 10 मिली एवढं असणार आहे. आता हे जे आहे ते अँटिकचे कलेक्शन आहेत नवीन आलेले. लग्न सराईमध्ये तुम्हाला मी आधी जे दाखवले ते रेग्युलर यूजसाठी अतिशय सुंदर आहेत. परंतु हे तुम्ही फंक्शनला कुठे जाताय किंवा लग्नात तुम्हाला हवं आहे तर त्यासाठी हे अतिशय उत्तम ऑप्शन असणार आहे. आता हे पहा यामध्ये बंच पॅटर्न दिला आहे, ब्लॅक बीड्स दिले आहेत. इथे सुद्धा याला सुंदर असं डिझाईन दिलं आहे. हे पेंडंट दिलं आहे अँटिकमध्ये. आता याचं जे वेट आहे ते 21 ग्रॅम एवढं असणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला फक्त ब्लॅक बीड्सची पूर्ण सर हवी असेल आणि खाली पेंडंट हवं असेल तर ते सुद्धा ऑप्शन यांच्याकडे आहे. यामध्ये जे मोती लावलेत ते कल्चरल मोती असणार आहेत. स्टोन जे आहेत ते टोटली अमेरिकन स्टोन असणार आहेत आणि कलर स्टोन असणार आहेत. या पद्धतीने याची चेन येणार आहे. टोटल लुक जो याचा आहे तो या पद्धतीने येणार. याचं नेट वेट जे आहे ते असणार आहे 7 ग्रॅम एवढं. त्याच्या शेजारी तुम्ही पाहताय पेंडंट जे आहे ते अतिशय सुंदर असं स्क्वेअर शेपमध्ये आहे. त्याला सुद्धा मोती लावलेत, अमेरिकन स्टोन्स त्यांनी वापरलेले आहेत. बंच पॅटर्नमध्ये याचा चेनचा जो आहे प्रकार तो असणार आहे. क्रिस्टल मनी यांनी यामध्ये वापरलेले आहेत, क्रिस्टल बीड्स. त्याची शाईन अतिशय सुंदर असते आणि याचं नेटवेट जे आहे 13 ग्रॅम 940 एवढं असणार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा याचा लुक आहे. त्याचसोबत शेजारी तुम्हाला चांदच्या शेपचं म्हणजे चांदवाली ज्या पद्धतीने असते तसं हाफ मूनच्या शेपचं पेंडंट तुम्हाला मिळणार आहे. खाली सुंदर असं मण्यांचं लटकन आहे आणि जे ब्लॅक बीड्स आहेत ते नॉर्मल ब्लॅक बीड्स तुम्हाला मिळणार आहेत. परंतु अतिशय सुंदर असा लुक त्याला आहे. याचं वेट जे आहे ते असणार आहे 17 ग्रॅम 300 मिली. आता यामध्ये तुम्ही पाहताय वेगवेगळ्या प्रकारचे असे त्यांनी पेंडंट दिलेले आहेत. आता हे पहा ही वाटीमणी आहे परंतु अमेरिकन डायमंडमध्ये ही वाटीमणी तुम्हाला मिळेल. युजली वाटीमणी जी असते ती नॉर्मल गोल्डमध्ये असते. यामध्ये अमेरिकन डायमंड वापरलेला आहे. त्याचसोबत यामध्ये ब्लॅक बीड्स आणि गोल्डचे बीड्स असे वापरलेले आहेत. शेवटी जे आहे ते इंद्रजीत चैन दिलेली आहे. याचं वजन जे आहे ते फक्त 6 ग्रॅम 240 एवढं असणार आहे. त्याचे शेजारी जे आहे ते अतिशय युनिक असं पॅटर्न आहे. तुम्ही पहा याला एकीकडून ब्लॅक बीड्स दिलेत आणि एकीकडून गोल्डच्या बीड्स दिलेले आहेत. यामध्ये जो पेंडंट आहे तो असा सुंदर असा शेपचा आहे. त्यामध्ये सुद्धा मीनाकारी काम त्यांनी केलेलं आहे. याचं वजन जे आहे ते अगदी 8 ग्रॅम एवढं असणार आहे. म्हणजे 1 तोळ्याचं सुद्धा हे नसणार आहे, फक्त 8 ग्रॅम एवढं याचं वजन असणार आहे. त्याच्या शेजारी सुद्धा तुम्ही पाहू शकता
सुंदर असं इंद्रजित चेन मध्ये हे काम केलेलं आहे. याचं वजन जे आहे 11 ग्रॅम 120 एवढं असणार आहे. तुम्ही पाहू शकता याचं पेंडंट. या पद्धतीने याचं पेंडंट असणार आहे. याच्या शेजारी जे आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता भरीव मणी आहेत गोल्डचे आणि या पद्धतीने तासकाम केलेलं याचं पेंडंट असणार आहे. या पद्धतीने जे काम केले त्याच्या पेंडंटवर त्याला तासकाम असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर असा लुक आहे. याचं वेट जे आहे ते असणार आहे 9 ग्रॅम 10 मिली एवढं याचं वेट असणार आहे. तो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला एक कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.